बातमी अमरावतीमधून येते। अमरावतीमध्ये रणजित पाटील कार्यकर्त्यांचा ट्रेनमध्ये उच्छाद पाहायला मिळालेला आहे। अमरावती एक्सप्रेसमध्ये दारू पिऊन चौघांनी धिंगाणा घातलेला आहे। अक्षय भाटकर आपला प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहे। अक्षय, नेमकं काय घडलंय अमरावती एक्सप्रेसमध्ये? अमरावती एक्सप्रेस मधून काही दिवसांपूर्वी एक सिनियर लेडी ऑफिसर होती जी फायनान्स मिनिस्ट्री सेंटरला काम करते। ती या ट्रेनमधून प्रवास करत होती आणि त्यावेळी तिच्याच कोचमध्ये तिच्या समोर अगदी बसून हे जे कथित पीए आणि जे रणजित पाटील यांचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी दारू पीत होते चालत्या ट्रेनमध्ये। त्या महिलेला या सगळ्याचा त्रास झाला खूप मोठा आणि त्यांनी डायरेक्ट या स्टेशन मास्टरला दादरला उतरून तिने कंप्लेंट देखील केली। त्याचबरोबर ट्रेन सुरू असताना देखील तिने या तिघांना या चौघांना सांगितलं होतं की अशा प्रकारे दारू पिऊ नका तुम्ही, मला त्रास होतो। तरी देखील त्यांनी त्यांना धमकी दिली की आम्ही रणजित पाटलांच्या पीएचे मित्र आहोत, त्यामुळे तुम्ही आम्हाला काही करू शकत नाही, तुझं कंप्लेंट केली तर आम्ही नंतर तुला बघून घेऊ, अशा प्रकारची धमकी देखील दिली। पण त्या महिलेने न घाबरता दादर स्टेशनला उतरून तिने कंप्लेंट दिली, एनसी फाईल केली आणि त्याच्यानंतर या 3 जणांना त्यापैकी अटक करण्यात आली होती। पण ताबडतोब 200 रुपयाचा फाईन घेऊन त्यांना सोडून देखील देण्यात आलं। त्यामुळे एकूण हा जो प्रकार आहे तो खूप गंभीर आहे। चालत्या ट्रेनमध्ये दारू पिणं हाच खूप मोठा गुन्हा आहे। त्याचबरोबर जे आपले गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचं नाव म्हणून दारू पिणं हा तर काहीपेक्षा भयंकर प्रकार आहे। त्या महिलेने थोडीशी हिंमत दाखवली आणि पुढे जाऊन तिने कंप्लेंट देखील फाईल केली। पण इतर कोणी महिला असेल तर ती खरंच घाबरली होती त्या ठिकाणी। सध्या हा जो प्रकार आहे तो अगदी आपल्या पदाचा गैरवापर करत, आपल्या ओळखीचा गैरवापर करत या सगळ्या कार्यकर्त्यांनी ट्रेनमध्ये उच्छाद मांडलेला आहे। सगळ्या या माहितीबद्दल अक्षय खूप खूप धन्यवाद।